नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये. विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सन्मान निवृत्ती योजना लागू करण्याची मागणी. कोल्हापूर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शाळांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावून निवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी तातडीने स्वतंत्र सन्मान निवृत्ती योजना लागू करावी, अशी मागणी विनाअनुदानित अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक असोसिएशनने शासनाकडे केली आहे. शिक्षकांच्या आयुष्याची ससे होलपट. असोसिएशनने शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना मांडल्या आहेत. वेतनाविना हयात गेली. अनेक शिक्षकांनी आपली ऐन उमेद विनावेतन कामात घालवली आणि निवृत्तीच्या वेळीही त्यांना 100% वेतन मिळत नाही. पेन्शनचा लाभ नाही. शाळा 100% अनुदानावर नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांची DCPS NPS खाती उघडली गेली नाहीत. परिणामी निवृत्तीनंतर त्यांना कोणताही आर्थिक आधार उरलेला नाही. जगण्यासाठी मजुरीची वेळ. निवृत्तीनंतर उत्पन्नाचे साधन नसल्याने आज अनेक शिक्षक शेतात मोलमजुरी, बांधकामावर काम किंवा सुरक्षा रक्षक वॉचमॅन म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. अन्यायकारक धोरणाचा फटका. राज्यात 2001-2002 पासून कायम विनाअनुदानित धोरण स्वीकारण्यात आले होते. पुढे 2016 मध्ये अनुदान सूत्रात बदल झाल्यामुळे अनेक शाळा आजही 100% अनुदानापासून वंचित आहेत. सध्या या शाळा 20% पासून 80% पर्यंतच्या अंशतः अनुदानित टप्प्यावर अडकल्या आहेत. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाकडे नम्र विनंती. ज्यांच्या योगदानामुळे राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण झाले त्या शिक्षकावर रोजंदारी करण्याची वेळ येणे ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. म्हणूनच विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने विशेष सन्मान निवृत्ती योजना तयार करून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती असोसिएशनचे पदाधिकारी भगवान साळुंखे व इतरांनी केले आहे.